बेसिक बेसिक जावास्क्रिप्टचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्हाला HTMLचं आणि CSSचं थोडं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर मोस्टली आपण अशा पद्धतीने ट्राय करतो की जेणेकरून तुम्हाला जावास्क्रिप्ट हे जर झिरो जरी नॉलेज असेल तर त्यातून स्क्रॅच पासून आपण स्टार्ट करतोय, जेणेकरून तुम्हाला जावास्क्रिप्टचे थोडेफार कन्सेप्ट, थोडेफार फंक्शन्स, ह्या गोष्टीचं थोडं नॉलेज जरी असलं तरी आपण हा सेशन आज स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. तर मोस्टली व्हाय जावास्क्रिप्ट इन HTML विथ रिॲक्ट. नेमकं जावास्क्रिप्ट HTML मध्ये वापरायचंच का? ठीक आहे. HTML मध्ये आपण काय करत होतो, जसं नॉर्मल HTMLचा आपण प्रोजेक्ट करतो त्यावेळेस आपण HTML वेगळा, जावास्क्रिप्ट वेगळा आणि CSS चे फाईल वेगळा, ह्या तिन्ही आपण वेगळ्या करत होतो. पण हे प्रत्येकच वेळेस आपल्याला सुटेबल नव्हतं. कधी कधी छोटा कोड असेल तर आपण काय करायचो, लगेच स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्ये आपला जावास्क्रिप्टचा कोड या पद्धतीने आपण करायचो. तर रिॲक्ट मध्ये काय की रिॲक्ट ही बेसिकलीच रिॲक्ट ही JSX वरती काम करतो. ठीक आहे. जावास्क्रिप्ट XML म्हणतो किंवा जावास्क्रिप्ट सिंटॅक्स ऑफ XML या पद्धतीने आपण काहीतरी त्याला नाव उच्चार करतो. तर JSXचं कामच काय की जावास्क्रिप्ट प्लस HTML यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच रिॲक्ट. ठीक आहे. रिॲक्ट हे पूर्ण जावास्क्रिप्ट बेस्ड लायब्ररी आहे. आपण त्याला फ्रेमवर्क नाही म्हणत, ही एक लायब्ररी आहे. जावास्क्रिप्ट बेस आहे, म्हणजे पूर्ण जावास्क्रिप्टच त्याच्यामध्ये यूज होतो. ठीक आहे. पण फक्त जावास्क्रिप्टच वापरून आपण आपले HTML चे पेज तयार करू नाही शकत, तर त्यासाठी आपल्याला HTML चे टॅग्स पण वापरावे लागतात. ठीक आहे. तर म्हणजे HTML चे टॅग्स आणि जावास्क्रिप्ट यांचं कॉम्बिनेशन जर करायचं असेल तर आपल्याला JSX वापरावं लागतं. ठीक आहे. देन याने होणार काय, तर याने काय होणार की जो युजर एक्सपिरियन्स आहे, जर आपण जावास्क्रिप्ट वापरला आणि HTML वापरला, तर जावास्क्रिप्टचं काम काय असतं की मोस्टली काही ॲनिमेशन्स प्रोव्हाइड करणं, काही इव्हेंट्स ऑफर करणं, काहीतरी डायनामिक कोड करणं, यासाठी आपण जावास्क्रिप्ट वापरतो. तर जावास्क्रिप्ट आणि HTML या दोघांचं जर कॉम्बिनेशन आलं तर युजर एक्सपिरियन्स मध्ये खूप चांगल्या प्रकारे फरक पडतो. ठीक आहे. याने होणार काय आणखी, तर जर सपोज आपण जावास्क्रिप्ट HTML सोबत कंबाईनली यूज केलं तर हा कोड रियुजेबल साठी पण, कोड रियुजेबिलिटी पर्पज साठी पण वापरण्यात येतो. कारण काय, आपण जावास्क्रिप्ट मोस्टली डायनामिक थिंग्स साठी किंवा डायनामिक गोष्टी अप्लाय करण्यासाठी किंवा डायनामिक गोष्ट बनवण्यासाठी आपण मोस्टली जावास्क्रिप्टचा यूज करतो. जर आपण जावास्क्रिप्ट जर वापरायला त्या पद्धतीने जर वापरायला गेलो तर आपण काय करू शकतो की कोड रियुजेबिलिटी म्हणजे एकच कोड, एकदा कोड बनवला की तोच कोड आपण परत 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 जिथे जिथे आपल्याला लागेल तिथे आपण घेऊ शकतो. त्याने कोड रियूज होणार तुमचा. परत कोड तुम्हाला स्क्रॅच पासून लिहिण्याची गरज नाही पडणार. जसं की आपण कंपोनंट बनवत होतो, कंपोनंटने काय होणार की परत परत तोच कंपोनंट आपण किती वेळा त्याला यूज करू शकतो, जेणेकरून आपला तो रियुजेबिलिटीचा पर्पज सक्सेस होणार. देन स्केलेबिलिटी म्हणजे काय की तुम्ही तुमचा प्रोजेक्ट लिमिटेड न ठेवता त्याला कितीही मोठा त्याला करू शकता, कितीही ब्रॉड करू शकता. फॉर एक्झाम्पल आज जरी आपण एक सोबत म्हणून घेतलं की आपण एक वेबसाईट बनवणार, सिंपल वेबसाईट ज्याच्यामध्ये फक्त कंपनीची इन्फॉर्मेशन टाकणार. पण इन फ्युचर मध्ये असं ठरलं की नाही, आता त्या वेबसाईट मध्ये आपण काय करणार, एक ऍडमिन पॅनल तयार करणार, युजर पॅनल तयार करणार, व्हिजिटर पॅनल तयार करणार, असे लॉग इन सेक्शन तयार करणार, प्रत्येक लॉग इन सेक्शन मध्ये त्याचे डॅशबोर्ड तयार करणार. की असं जर आपलं रिक्वायरमेंट वाढत गेली, म्हणजे आपला प्रोजेक्ट जर वाढत गेला, तर रिॲक्ट काय करतं, त्याला कम्पॅटेबल बनवतं, रिॲक्ट त्याला अलाव करतं आणि तुमचा जो प्रोजेक्ट आहे तर त्याला स्केलेबल करण्यासाठी रिॲक्ट हा रेडी असतो. म्हणून आपल्याला रिॲक्ट मध्ये जावास्क्रिप्ट विथ HTML यांचं कॉम्बिनेशन हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आता आपण कंपोनंट्स बघितले. कंपोनंट्स काय करतात, मोस्टली कंपोनंट एक सिंगल फंक्शन आहे, नॉर्मल फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये फंक्शन तो काय करतो की एक तुम्हाला रिॲक्टचा कोड, XMLचा कोड, JSXचा कोड तुम्हाला रिटर्न करतो. JSX म्हणजे HTML प्लस जावास्क्रिप्टचं कॉम्बिनेशन तुम्हाला म्हणजे रिटर्न करायचं काम करतो. म्हणजे आपण जावास्क्रिप्ट मध्ये HTML इथे वापरत होतो. जर आतापर्यंत जर आपण बघितलं तर आपण काय केलं, जसं की फंक्शन ग्रीटिंग, हे फंक्शन ग्रीटिंग हे काय, हा जावास्क्रिप्टचा कोड आहे. आपण जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन तयार करण्यासाठी असा सिंटॅक्स वापरतो, ज्याच्यामध्ये फंक्शन कीवर्ड, फंक्शनचं नाव, ओपन क्लोज पॅरेंथेसिस, ओपन क्लोज ब्रॅकेट आणि रिटर्न स्टेटमेंट. रिटर्न मध्ये आपण इतक्या दिवस ज्यावेळेस आपण जावास्क्रिप्ट वापरत होतो त्यावेळेस आपण फक्त काय करत होतो, त्याच्यामध्ये मोस्टली नंबर्स असतील, स्ट्रिंग असेल, किती काय डेटा टाइप्स असतील तेवढे डेटा टाइप्स आपण याच्यामध्ये वापरत होतो. रिटर्न करते वेळेस आपण तो डेटा टाइप रिटर्न करतो, कधी ऑब्जेक्ट रिटर्न करायचो, कधी ॲरे रिटर्न करायचो. पण आता काय करतोय आपण डायरेक्टली HTML रिटर्न करतो. ठीक आहे. डायरेक्टली HTML रिटर्न करतो. देन हा जो कन्सेप्ट आहे तर हा काय, आपण जावास्क्रिप्ट मध्ये HTML वापरतोय. आता आपल्याला काय करायचं, HTML मध्ये जावास्क्रिप्ट वापरायचं. ठीक आहे. HTML मध्ये जावास्क्रिप्ट वापरायचं. आता ते कसं,
नॉर्मली ज्यावेळेस आपल्याला HTML मध्ये जो काय आपण रिटर्न करतो, जो HTML चा कोड आपण बनवतोय, तर त्याच्यामध्ये जसं की h2 टॅग आहे, h2 टॅग मध्ये आता हा नेम एक व्हेरिएबल आपण इथे घेतलेला आहे. ठीक आहे, नेम व्हेरिएबल घेतलेला आहे. तो नेम व्हेरिएबल आपण इथून जावास्क्रिप्टचा कोड हा नेम जो व्हेरिएबल इथे कॉन्स्ट नेम इक्वल टू जॉन इथे आपण टाईप केलेला आहे. तर जॉन जर आपल्याला इथे घ्यायचा असेल तर आपल्याला या कर्ली ब्रॅकेटचा यूज करावा लागेल, जेणेकरून आपण जे काही जावास्क्रिप्टचे व्हेरिएबल्स असतील तर ते व्हेरिएबल्स आपण सिंगल कर्ली ब्रॅकेट मध्ये जर टाकले तर आपल्याला डायरेक्टली त्याची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, नॉट इव्हन व्हेरिएबल्स, आपण या सिंगल ब्रॅकेट मध्ये जावास्क्रिप्टचा कोणताही कोड एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे, तर त्यासाठी सिंगल ब्रॅकेट आपल्याला यूज करता आला पाहिजे. सिंगल ब्रॅकेट घ्यायचा आणि त्या सिंगल ब्रॅकेट मध्येच आपल्याला जो कोड लागेल जावास्क्रिप्टचा तो कोड आपण तिथे एक्झिक्यूट करू शकतो. इव्हन इथे आपण फंक्शन्स कॉल करू शकतो. इव्हन इथे आपण काही एक्सप्रेशन्स देऊ शकतो, जसं की काही 1+1 डायरेक्टली केले की त्याचा आन्सर तुम्हाला भेटेल. ठीक आहे, देन काही कंडिशनल ऑपरेटर्स तिथे वापरू शकतो, जसं काही आपण टर्नरी ऑपरेटर असेल तर टर्नरी ऑपरेटर पण आपण इथे वापरू शकतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी इथे असतात. फंक्शन्स कसे वापरायचे? ठीक आहे, नॉर्मली फंक्शन्स कसे असतात, एक सिंगल फंक्शन आणि त्या सिंगल फंक्शन्सला आपण इथे कॉल करतो. नॉर्मली हे सेम तसंच आहे, जसे की सिंगल कर्ली ब्रॅकेट आणि सिंगल कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण गेट मेसेज नावाचा हा जो फंक्शन आहे तो डायरेक्टली इथून कॉल केला. ओपन क्लोज पॅरेंथेसिस मध्ये आपण त्याला कॉल करतो. तर कॉल केल्याने काय होणार, तो डायरेक्टली एक्झिक्यूट होणार आणि ज्याच्यामध्ये लिहिलेला जो टेक्स्ट असेल तो टेक्स्ट काय होणार, इथे अपियर होणार. ठीक आहे, एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर त्यामध्ये असणारा टेक्स्ट हा इथे अपियर होणार. तर त्याच पद्धतीने आपण फंक्शन्स पण त्याच्यावरती बघणार. देन कंडिशनल ऑपरेटर्स. ठीक आहे, कंडिशनल ऑपरेटर्स म्हणजे जसं की टर्नरी ऑपरेटर, जर तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये टर्नरी ऑपरेटर बघितला असेल तर तो टर्नरी ऑपरेटर, त्याच्यामध्ये काय टर्नरी ऑपरेटरचं काम असतं की कंडिशन एक्झिक्यूट करणं. क्वेश्चन मार्कच्या नंतर असतं की जर कंडिशन ट्रू झाली तर हा पार्ट एक्झिक्यूट होणार आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली तर या कोलनच्या नंतरचा पार्ट म्हणजे हा लॉगिन इथे एक्झिक्यूट होणार. ठीक आहे, एनिवे कोणाला जर अंडरस्टँड होत नसेल किंवा कोणाला हा कॉन्सेप्ट माहिती नसेल तर आपण ते पूर्ण स्क्रॅच पासून घेऊ. देन लूप्स पण आपण HTML मध्ये वापरू शकतो. लूप्स वापरण्यासाठी सिंपल आपण मॅप वगैरे फंक्शन्स आपण याच्यामध्ये वापरू शकतो. थोडंसं जे नवीन असतील किंवा ज्यांना बेसिक आयडिया नाही जावास्क्रिप्टची त्यांना हे थोडंसं अवघड जाईल, पण आपण ते पूर्ण स्क्रॅच पासून घेणार, त्यामुळे ते तुम्हाला लक्षात येईल. देन इव्हेंट हँडलिंग म्हणजे जसे की काही माऊसवर किंवा कीबोर्डचा की प्रेस केला, त्यानंतर कोणी क्लिक केला किंवा कोणी डबल क्लिक केला तर ते सगळे इव्हेंट जे असतील हे सगळे इव्हेंट पण आपण याच्यामध्ये हँडल करू शकतो बाय युजिंग हे कर्ली ब्रॅकेट. ओके, कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण जावास्क्रिप्टचा कोड करू शकतो आणि जावास्क्रिप्ट हे तुमचे इव्हेंट हँडल करू शकतो. तर याच्यासाठी पण याचा यूज होणार. तर आपण आज पॉसिबिलिटी जेवढा होऊ शकतं तेवढा आपण कोड इथे बघणार. फर्स्ट आहे की आपण व्हेरिएबल्स कसे वापरायचे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी काय केलं की व्हेरिएबल्स बनवतोय. व्हेरिएबल्स बनवण्यासाठी सिंपल सिंटॅक्स असतो जावास्क्रिप्ट मधला, जसे की काही व्हेरिएबलचं नाव आणि त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू. जसे की फॉर एक्झाम्पल मी इथे करतो की लेट ए इक्वल टू 10 आणि लेट बी इक्वल टू 20. ठीक आहे, आता हे व्हेरिएबल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण काय केलं की एका व्हेरिएबल मध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर केले, एका व्हेरिएबल मध्ये 20 व्हॅल्यू स्टोअर केले. मला आता काय करायचं की या दोन्ही व्हॅल्यूंचे ऍडिशन्स करायचं. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यूंचं ऍडिशन करायचं. मग दोन्ही व्हॅल्यूंचं ऍडिशन करण्यासाठी सिंपल आहे, तुम्ही डायरेक्टली कुठेही हा कोड जिथे तुम्हाला वापरायचा आहे तिथे तुम्ही वापरू शकता. जसे की फॉर एक्झाम्पल H1 झाल्याच्या खाली मी काय करतो, एक बोल्ड टॅग घेतो आणि बी टॅग मध्ये मी काय करतो, सिंगल ब्रॅकेट मध्ये A+B एवढ्या टाकतो. सेम याचा आउटपुट चेक करू ब्राउझर वरती, तर तुम्ही बघितलं तर इथे 30 व्हॅल्यू आहे तुम्हाला इथे भेटून. ठीक आहे, 30 व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसून येते. सेम हे नंबर्स आहेत, डायरेक्टली कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल, फॉर एक्झाम्पल मी हा काढून टाकला सिंगल कर्ली ब्रॅकेट आणि डायरेक्टली A+B केलं, तर आता काय होईल, ज्यावेळेस आपण याच्यावरती बघू त्यावेळेस तुम्हाला नॉर्मली ॲज अ स्ट्रिंग म्हणून त्याला ट्रीट केलं जातं. आणि जसं आपण त्यात व्हॅल्यूज टाकल्या की जसं आपण त्यात कीबोर्ड जे आपण जो टेक्स्ट टाकला तो सेम टेक्स्ट ॲज इट इज अपियर होणार. ठीक आहे, म्हणजे हा डायरेक्टली असा एक्सप्रेशन त्याचे होणार नाही. याचं एक्सप्रेशन्स म्हणजे याचं कॅल्क्युलेशन्स किंवा आपण याला जे एक्झिक्युशन्स असतात ते ह्या गोष्टी होणार नाही. तर त्या करण्यासाठी तुम्हाला सिंगल कर्ली ब्रॅकेट मध्ये हा कोड करावा लागेल. ठीक आहे,
आणखी याच्यावरती काय करू शकतो, फॉर एक्झाम्पल आपण बी करतोय तर ए मायनस बी पण करू शकतो. ओके, आणखीन बोल्ड टॅग घेतला मी आणि याच्या पुढे आपण हे केला ए इंटू बी, मल्टिप्लिकेशन पण करू शकतो. ठीक आहे, परत बोल्ड टॅग मध्ये आपण जर कोड घेतला डिव्हिजन पण आपण चेक करू शकतो. चेक करू याचं सगळं आउटपुट. याला थोडंसं ब्रेक देऊ आपण, तेवढा आता HTML शिकलोच. ब्रेक टॅग, इथे ब्रेक टॅग, इथे ब्रेक टॅग. ब्रेक दिल्याने काय होणार की खालच्या लाईन वरती येतो. ठीक आहे, हा झाला ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता एक्झिक्यूट होऊ शकतात. ठीक आहे, देन त्याच्यामध्ये टेक्स्ट पण वापरता येतो का? येस. आपण हे समजून नाही लागलं म्हणून आपण इथे काय करू, इथे टाकून देऊ ऍडिशन, ऍडिशन. देन इथे आपण करणार सबस्ट्रॅक्शन, देन इथे आपण करणार मल्टिप्लिकेशन, देन इथे आपण करणार डिव्हिजन. ठीक आहे, असा टेक्स्ट पण टाकू शकतो जेणेकरून त्या टेक्स्टच्या समोर तुमची ती व्हॅल्यू दिसायला लागेल. सबस्ट्रॅक्शन मध्ये हे येणार, मल्टिप्लिकेशन मध्ये हे येणार, डिव्हिजन मध्ये हे येणार. ठीक आहे, तर असे जिथे तुम्हाला जावास्क्रिप्टचा कोड लागेल तिथे तुम्ही जावास्क्रिप्टचा कोड अशा पद्धतीने घेऊ शकता. नॉर्मली आपण जसा नॉर्मल HTML चा कोड करतो सेम तसाच, पण कुठेतरी मधामध्ये आपल्याला गरज पडते की कुठल्या तरी डायनॅमिक व्हॅल्यूज त्याच्यामध्ये यावं, तर त्या डायनॅमिक व्हॅल्यूज घेण्याचं काम हे आपण इथे करतो. ठीक आहे, आणखी आता फॉर एक्झाम्पल मला आता याच्यापैकी एक घ्यायचं की ग्रेटर व्हॅल्यूज घ्यायचे. फॉर एक्झाम्पल मी आणखी एक BR टॅग देतो, ब्रेक, किंवा आपण काय करू, बी टॅगच्या ऐवजी काय करू, बी टॅग घेऊ किंवा H4 टॅग घेऊ, जेणेकरून काय होईल हा नेहमी खालच्या लाईन वरती येईल. आता मला काय करायचं, याच्यापैकी कोणती ग्रेटर आहे आणि कोणती स्मॉल व्हॅल्यू आहे ते मला काढायचं. ठीक आहे, जी मोठी व्हॅल्यू असेल तर ती काय करायची आपल्याला डिस्प्ले करायची. आता फॉर एक्झाम्पल हे याच्यामध्ये 20 ही यापैकी मोठी व्हॅल्यू म्हणून आपल्याला 20 काय करायचं हे प्रिंट करायचं. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, थोडंसं लॉजिक याच्यावरती लिहिता येईल. कंडिशनल वाईज टाकावं लागेल की यापैकी आधी कंडिशन करावं लागेल की आधी कम्पेअर करावं लागेल की कोणती व्हॅल्यू म्हणजे यापैकी मोठी कोणती आणि छोटी कोणती. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला चेक करायचं, जर समजा ए ग्रेटर दॅन बी असेल, ठीक आहे, इथं टर्नरी ऑपरेटर वापरतात, तर आपण म्हणू ए इज ग्रेटर नसता बी इज ग्रेटर. ठीक आहे, हे एक सिंपल लॉजिक आहे. याच्यावरती ज्यांचं जावास्क्रिप्ट आणखी झालेलं नसेल तर त्यांना हा थोडंसं अवघड वाटेल, पण ऍटलिस्ट एक आयडिया येऊन जाईल तुम्हाला की आपण समोर जाऊन आपल्याला काय करायचं, ह्या गोष्टी आपण जावास्क्रिप्ट मध्ये कव्हर करू. तर मोस्टली काय हा याला टर्नरी ऑपरेटर म्हणतात. टर्नरी ऑपरेटर म्हणजे जो ऑपरेटर 3 गोष्टीवरती काम करतो. ठीक आहे, जो ऑपरेटर 3 गोष्टीवरती काम करतो त्याला टर्नरी ऑपरेटर म्हणतो. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ही कंडिशन, जसे की ए ग्रेटर दॅन बी. ठीक आहे, ए इज ग्रेटर दॅन बी, तर ही कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे? ए ग्रेटर दॅन बी इज कंडिशन फॉल्स आहे, कारण की ए मध्ये 10 आहेत आणि बी मध्ये 20 आहेत, म्हणजे बी हा मोठा आहे, म्हणून ही काय झाली, ही कंडिशन फॉल्स झाली. जर फॉल्स झाली तर काय होणार, या कोलनच्या नंतरचा पार्ट एक्झिक्यूट होणार, जिथे येणार बी इज ग्रेटर. ठीक आहे, आणि जर ट्रू झाली असती तर येणार ए इज ग्रेटर. आपण चेक करू ब्राउझरवरती काय येतं, तर ब्राउझरवरती येतं बी इज ग्रेटर, कारण की बी मध्ये 20 आहेत आणि 20 हे मोठे आहेत 10 पेक्षा, म्हणून बी इज ग्रेटर. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण जावास्क्रिप्ट वापरू शकतो.